हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू एक्झाम मराठी अकॅडमी. तर आजच्या व्हिडिओत आपण तुमच्या अपकमिंग झेड-पी आरोग्य विभाग, DHS फार्मासिस्ट अँड फार्मसी ऑफिसर या पदासाठी फार्मास्युटिक्सचे क्वेश्चन्स पाहणार आहोत. एक्झाम टार्गेटेड क्वेश्चन्स मी इथे ठेवले जे तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहेत. आणि जर तुम्ही या एक्झामसाठी प्रिपरेशन करत असाल तर फार्मा बुलेट ॲपवर मॉक टेस्ट कोर्स अँड PDF बुक्स अवेलेबल आहेत. तुमचा पूर्ण सिलेबस यामध्ये कवर्ड आहे. ॲपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. ॲप डिटेल्स तुम्हाला कोर्स डिस्क्रिप्शन, कोर्स फीचर्समध्ये दिलेले आहेत. ठीक आहे, तर क्वेश्चन स्टार्ट करूया. व्हॉट पर्सेंटेज ऑफ बेन्झोइक ॲसिड इज यूज्ड ॲज प्रिझर्वेटिव्ह इन लिक्विड प्रिपरेशन्स? किती पर्सेंटेज बेन्झोइक ॲसिडचा यूज करतात लिक्विड प्रिपरेशन्समध्ये ॲज ए प्रिझर्वेटिव्ह? तर 0.01 to 0.02% येईल ना. ऑप्शन ए येईल. काय असते बेन्झोइक ॲसिड? तर अँटी मायक्रोबियल प्रिझर्वेटिव्ह आहे. फार्मास्युटिकल्स अँड फूड इंडस्ट्रीमध्ये याचा यूज करतात. कशात येते बेन्झोइक ॲसिड? तर ॲसिडिक प्रिझर्वेटिव्हजमध्ये येते ना बेन्झोइक ॲसिड. फिनॉल, क्लोरोक्रेसॉल, बेन्झोइक ॲसिड, बोरिक ॲसिड हे आहेत तुमचे ॲसिडिक प्रिझर्वेटिव्ज. प्रिझर्वेटिव्हचा यूज करतात टू इम्प्रूव्ह शेफ लाईफ. ठीक आहे, नेक्स्ट पाहूया. कोणतं फ्लुइड प्रिपरेशन अप्लाय करतात स्किनवर विदाऊट फ्रिक्शन? तर विथ फ्रिक्शन लिनिमेंट, विदाऊट फ्रिक्शन लोशन. ऑप्शन बी येईल. खूप वेळा एक्झामला रिपीट झालेला क्वेश्चन आहे हा. लिनिमेंट शुड बी अप्लाइड एक्सटर्नली विथ फ्रिक्शन अँड लिक्विड प्रिपरेशन मेंट फॉर एक्सटर्नल ॲप्लिकेशन विदाऊट फ्रिक्शन लोशन. जेलीज काय आहे? तर ट्रान्सपरंट और ट्रान्सलुसंट सेमी सॉलिड प्रिपरेशन फॉर एक्सटर्नल यूज. लक्षात ठेवा, ट्रान्सपरंट ट्रान्सलुसंट आलं तर जेलीज. क्रीम काय विचारण्यात येते क्रीम्सवर? तर सेमी सॉलिड इमल्शन्स फॉर एक्सटर्नल यूज. व्हॅनिशिंग क्रीम्स असतात, कोल्ड क्रीम्स असतात. व्हॅनिशिंग क्रीम्स आर ऑइल इन वॉटर इमल्शन्स. कोल्ड क्रीम्स आर वॉटर इन ऑइल टाईप ऑफ इमल्शन्स. इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा हे. नेक्स्ट पाहूया. पार्टिकल साईज किती असते सस्पेन्शनमध्ये? 5 to 10 मायक्रॉन्स, 10 to 15 मायक्रॉन्स, 0.5 to 5 मायक्रॉन्स, 8 to 12 मायक्रॉन्स. तर 0.5 to 5 मायक्रॉन्स असते ना. ऑप्शन सी येईल. सस्पेन्शनमध्ये पार्टिकल साईज असते 0.5 to 5 मायक्रॉन्स. सस्पेन्शन्स काय असतात, कशात येतात? तर बायफेजिक लिक्विड डोसेज फॉर्म्समध्ये येतात ना. सस्पेन्शनवर प्रत्येक एक्झामला क्वेश्चन विचारण्यात येतो. पटकन एकदा रिवाईज करूया. तर कोणता असतो बायफेजिक डोसेज फॉर्म? कंटेन्स सॉलिड ॲज डिस्पर्स्ड फेज. सॉलिड असते, डिस्पर्स्ड फेज तर सस्पेन्शन असते. त्यानंतर सस्पेन्शन कॅनॉट बी ॲडमिनिस्टर्ड बाय IV रूट. त्यानंतर कोणता डोसेज फॉर्म इझिली डिस्पर्स्ड होतो ऑन शेकिंग? तर सस्पेन्शन असते ना. फ्लॉक्युलेटेड सस्पेन्शन्स असतात, डिफ्लॉक्युलेटेड सस्पेन्शन्स असतात. रेट ऑफ सेडिमेंटेशन हाय असतो फ्लॉक्युलेटेडमध्ये, रेट ऑफ सेडिमेंटेशन लो असतो डिफ्लॉक्युलेटेडमध्ये. त्यानंतर सेडिमेंट इज रॅपिडली फॉर्म फ्लॉक्युलेटेड सस्पेन्शन. सेडिमेंटेशन इज स्लोली फॉर्म डिफ्लॉक्युलेटेड. फ्लॉक्युलेट सस्पेन्शनमध्ये सेडिमेंट इज इझी टू रिडिस्पर्स, डिफ्लॉक्युलेटेडमध्ये डिफिकल्ट टू रिडिस्पर्स. फ्लॉक्युलेटेड सस्पेन्शनमध्ये सेडिमेंट लूजली पॅक्ड असते अँड डज नॉट फॉर्म ए हार्ड केक. डिफ्लॉक्युलेटेडमध्ये सेडिमेंट इज व्हेरी क्लोजली पॅक्ड आणि हार्ड केक फॉर्म होतो. ठीक आहे, फ्लॉक्युलेटेड अँड डिफ्लॉक्युलेटेड सस्पेन्शनवर प्रत्येक एक्झामला क्वेश्चन विचारण्यात येतो. याचे कॅरेक्टरिस्टिक्स खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत, नोट करून ठेवा. ठीक आहे. त्यानंतर सस्पेन्शनमध्ये रेट ऑफ सेडिमेंटेशन कशाशी रिलेटेड असते? रेट ऑफ सेडिमेंटेशन इन सस्पेन्शन इज रिलेटेड टू, तर स्टोक्स लॉ असतो ना. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, खूप वेळा विचारण्यात आलेला क्वेश्चन आहे. ठीक आहे, नेक्स्ट पाहूया. इनडिफ्युजिबल सॉलिडचं एक्झाम्पल: लाईट कॅओलिन, फिनॉप्थॅलिन, लाईट मॅग्नेशियम कार्बोनेट, ॲरोमॅटिक चॉक पावडर. कोणतं आहे इनडिफ्युजिबल सॉलिड? तर फिनॉप्थॅलिन आहे ना इनडिफ्युजिबल सॉलिड. ऑप्शन बी येईल. हे डिफिकल्ट टू वेट अँड डिस्ट्रीब्यूट असते ना फिनॉप्थॅलिन. याला सस्पेंडिंग एजंटची गरज असते विस्कॉसिटीला इन्क्रीज करण्यासाठी. इनडिफ्युजिबलमध्ये आणखी काय पाहिलं आपण? तर यामध्ये येते तुमचं ॲस्पिरिन, त्यानंतर झिंक ऑक्साईड, कॅलमाइन येते, सल्फर येते. ठीक आहे. हे जे इनडिफ्युजिबल सॉलिड्स असतात त्या इन्सोल्युबल पावडर्स असतात ज्या लिक्विडमध्ये जास्त वेळ डिस्ट्रीब्यूट राहत नाही, क्विकली सेटल होतात या. ठीक आहे. डिफ्युजिबल सॉलिड्समध्ये काय येते? तर तुमचं लाईट कॅओलिन, लाईट मॅग्नेशियम कार्बोनेट, ॲरोमॅटिक चॉक पावडर हे शेक केल्यावर इझिली डिस्ट्रीब्यूट होतात. नेक्स्ट पाहूया. एक्झाम्पल ऑफ एक्सटर्नल प्रिपरेशन ऑफ सस्पेन्शन कंटेनिंग इनडिफ्युजिबल सॉलिड्स. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, खूप वेळा एक्झामला विचारण्यात आलं आहे. सल्फाडिमिडीन, हायड्रोकॉर्टिसॉन, फिनोबार्बिटॉन, ॲस्पिरिन. एक्सटर्नल प्रिपरेशन ऑफ सस्पेन्शन कंटेनिंग इनडिफ्युजिबल सॉलिड्स कोणतं येईल?
तर हायड्रोकॉर्टिसॉन येईल ना, ऑप्शन बी येईल. हायड्रोकॉर्टिसॉन असते तुमचं इनसोल्युबल, इनडिफ्युजिबल. याचा एक्सटर्नल प्रिपरेशन्समध्ये यूज करतात फॉर टॉपिकल ॲप्लिकेशन टू स्किन, इन्फ्लॅमेशन, इचिंगच्या ट्रीटमेंटसाठी यूज करतात याचा. नेक्स्ट पाहूया. झेरोजेल रेफर्स टू हायड्रोजेल, डिहायड्रेटेड जेल, जेल कंटेनिंग ऑर्गॅनिक सॉल्वंट, एक्सेस वॉटर इन जेल. काय असते झेरोजेल? तर डिहायड्रेटेड जेल आहे ना, ऑप्शन बी. हे सॉलिड असते जे फॉर्म होते जेलपासून बाय ड्राईंग विथ श्रिंकेज. जेलला श्रिंकेजने ड्राय करून झेरो जेल बनवतात. जे सॉलिड फॉर्म होते त्याला म्हणतात झेरो जेल. नेक्स्ट पाहूया. इंडियन फार्माकोपिया युजेस मेट्रिक सिस्टम, ओव्हरडुपोइस सिस्टम, ॲपोथेकरिस सिस्टम, ऑल ऑफ दीज. तर इंडियन फार्माकोपिया यूज करते मेट्रिक सिस्टम, ऑप्शन ए. कोणत्या युनिट्स येतात मेट्रिक सिस्टममध्ये? तर किलोग्राम्स, ग्राम्स, मिलीग्राम्स हे येतात तुमच्या वेटसाठी. व्हॉल्यूमसाठी काय यूज करतात? तर लिटर्स, मिलीलिटर्स. ठीक आहे, इम्पॉर्टंट आहे. ओव्हरडुपोइस सिस्टममध्ये कसला यूज करतात? तर पाऊंड्सचा यूज करतात, आउन्सचा यूज करतात ना. ॲपोथेकरिस सिस्टम तर ग्रेन्स, स्क्रपल्स, ड्रॅकम्स. ठीक आहे, आपण पाहिलं होतं ना, 1 ड्रॅकम असते 60 ग्रेन्स. इम्पॉर्टंट आहे, नोट डाऊन करून ठेवा. आणि ओव्हरडुपोइसमध्ये 1 pound इज इक्वल्स टू 16 ounce अँड 7000 ग्रेन्स. ठीक आहे. नेक्स्ट पाहूया. द नंबर ऑफ न्यूली ॲडेड मोनोग्राम्स इन इंडियन फार्माकोपिया 2022 92, 74, 63, 103. किती मोनोग्राफ्स ॲड केलेत IP 2022मध्ये? तर 92 मोनोग्राफ्स, ऑप्शन ए येईल. IP 2022 कितवं एडिशन आहे? तर 9th एडिशन आहे ना इंडियन फार्माकोपियाचं. यामध्ये 92 मोनोग्राफ्स ॲड केलेत. तर आता तुम्हाला एक्झामला 2022 IP बद्दल नाही विचारणार, लेटेस्ट एडिशनबद्दल विचारतील. 10th एडिशनचं विचारतील. इंडियन फार्माकोपिया 2026 10th एडिशन जानेवारी 2026मध्ये रिलीज झाले ना. किती मोनोग्राफ्स ॲड केलेत? तर 121. इम्पॉर्टंट आहे, खूप चान्सेस आहेत एक्झामला विचारण्याचे. नेक्स्ट पाहूया. नॉट ए सेमी सॉलिड डोसेज फॉर्म. तर ऑइंटमेंट सेमी सॉलिड, क्रीम सेमी सॉलिड, पेस्ट सेमी सॉलिड, इमल्शन. तर लिक्विड डोसेज फॉर्म आहे ना इमल्शन, ऑप्शन डी येईल. इमल्शन असते तुमचं बायफेजिक लिक्विड डोसेज फॉर्म. यामध्ये 2 इमिसिबल लिक्विड्स असतात. एक फेज डिस्पर्स झालेली असते, दुसऱ्या फेजमध्ये इमल्शन, सस्पेन्शन, सिरप्स, एलिक्जर्स हे आहेत तुमचे लिक्विड डोसेज फॉर्म्स. सॉलिडमध्ये काय येते? तर टॅबलेट्स, कॅप्सूल्स, पावडर्स. सेमी सॉलिड तर ऑइंटमेंट, क्रीम्स, पेस्ट, त्यानंतर जेल्स. ठीक आहे. गॅसियसमध्ये काय येईल? तर एरोसोल्स येतात, इनहेलर्स येतात. इमल्शन्स खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने. खूप क्वेश्चन्स विचारले आत्तापर्यंत इमल्शन्सवर. ओरल इमल्शन्स असतात, कॉस्मेटिक इमल्शन्स असतात, पॅरेंटल इमल्शन्स असतात, डायग्नोस्टिक इमल्शन्स असतात. ओरलमध्ये काय येते? तर हे युज्युअली ऑइल इन वॉटर टाईप ऑफ इमल्शन्स असतात. यामध्ये येते तुमचं कॅस्टर ऑइल इमल्शन, कॉड लिव्हर ऑइल इमल्शन. कॉस्मेटिक इमल्शनमध्ये काय येते? तर कोल्ड क्रीम, वॉटर इन ऑइल टाईप, व्हॅनिशिंग क्रीम, ऑइल इन वॉटर टाईप. पॅरेंटल इमल्शन्समध्ये काय येईल? तर सेक्स हॉर्मोन, विटॅमिन ए, विटॅमिन डी, विटॅमिन ई. डायग्नोस्टिक इमल्शन तर रेडिओ ओपेक इमल्शन फॉर एक्सरेज. खूप इम्पॉर्टंट आहे हे क्लासिफिकेशन, नोट करून ठेवा. ठीक आहे. त्यानंतर आणखी काय विचारतात इमल्शनवर? तर आयडेंटिफिकेशन टेस्ट विचारली जाते. आयडेंटिफिकेशन टेस्ट फॉर इमल्शन तर डायल्युशन टेस्ट, डाय टेस्ट, कोबाल्ट क्लोराईड टेस्ट आणि कंडक्टिव्हिटी टेस्ट. ठीक आहे. डाय टेस्ट, डायल्युशन टेस्ट, कंडक्टिव्हिटी टेस्ट, कोबाल्ट क्लोराईड टेस्ट. इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर मायक्रो इमल्शनमध्ये ग्लोबुल्सची साईज विचारली जाते. मायक्रो इमल्शन्स कंटेन ग्लोबुल्स ऑफ साईज. काय असते मायक्रो इमल्शन्समध्ये? ग्लोबुल्सची साईज तर 0.01 मायक्रोमीटर असते. ठीक आहे. अँड इमल्शन्स विच आर थर्मोडायनेमिकली स्टेबल तर मायक्रो इमल्शन्स असतात. दोन्ही क्वेश्चन्स आत्तापर्यंत विचारण्यात आलेले आहेत. त्यानंतर मल्टिपल इमल्शन कशाला म्हणतात? व्हॉट इज मल्टिपल इमल्शन? तर लिक्विड मेम्ब्रेन सिस्टम असते तुमचं मल्टिपल इमल्शन, लिक्विड मेम्ब्रेन सिस्टम. नेक्स्ट पाहूया. 20 ग्रेन्स किती असतात? 1 स्क्रपल, 1 ड्रॅकम, 1 आउन्स, 1 पाऊंड. तर 1 स्क्रपल असते ना, 20 ग्रेन्स, ऑप्शन ए येईल. आत्ताच पाहिलं ना आपण ॲपोथेकरिस सिस्टममध्ये. ॲपोथेकरिस सिस्टममध्ये स्मॉलेस्ट युनिट ऑफ वेट असते ग्रेन. ठीक आहे. 20 ग्रेन्स असतात. 1 स्क्रपल. 1 ड्रॅकम किती असते?
तर 60 ग्रेन्स असतात 1 ड्रॅकम. 60 ग्रेन्स म्हणजेच तर 3 स्क्रपल येईल ना, 1 स्क्रपल 20 ग्रेन्स, सो 3 स्क्रपल 60 ग्रेन्स 1 ड्रॅकम. त्यानंतर 1 आउन्स, तर 8 ड्रॅकम असते 1 आउन्स. ग्रेन्समध्ये किती येईल, तर 480 ग्रेन्स येईल ना. नोट करून ठेवत चला, हे इम्पॉर्टंट आहे खूप. या नोट्स बनवत चला आणि डेली या रिवाईज करत चला. क्वेश्चन पाहिल्यावर तुम्हाला ऑप्शन्सची गरज लागली नाही पाहिजे. ठीक आहे. 1 पाऊंड, तर 12 आउन्स असते तुमचं 1 पाऊंड. ग्रेन्समध्ये किती येईल, तर 5760 ग्रेन्स. विचारण्यात आलेले क्वेश्चन्स आहे ते सर्व. ठीक आहे. नेक्स्ट पाहूया. व्हॉट इज द डोस फॉर 6 year old चाइल्ड इफ द ॲडल्ट डोस इज 250 mg. यंग्स रूल अप्लाय करायचे. काय असतो यंग्स रूल, डोस कॅल्क्युलेशनचे रूल्ससुद्धा इम्पॉर्टंट आहेत. यंग्स रूल काय पाहिलं आपण, तर एज इन इयर्स डिवायडेड बाय 12 प्लस एज इन इयर्स मल्टिप्लाइड बाय ॲडल्ट डोस. तर किती दिलं आहे एज, तर 6 year डिवायडेड बाय 12 प्लस 6 मल्टिप्लाइड बाय ॲडल्ट डोस किती दिला आहे 250 mg. सो 250, 6 divided by 18 multiplied by 250, 6 1s are 6, 6 3s are 18, 3 1s are 3, 3 8s are 24, 25 minus 24 1, 1 0 10, 3 3s are 9, point येईल 10 minus 9 1, 1 0 10, 3 3s are 9, सो 83.33 येईल ना. क्लोजेस्ट व्हॅल्यू काय दिले ऑप्शनमध्ये, तर 60 नाही 85 येईल, ऑप्शन बी येईल. ठीक आहे. नेक्स्ट पाहूया. यापैकी काय वेसिक्युलर ड्रग डिलिव्हरी सिस्टममध्ये येईल, इम्प्लांट, लायपोझोम्स, अँटोफोरेसिस, कोलोडियन. वेसिक्युलर ड्रग डिलिव्हरी सिस्टम काय येईल VDDSमध्ये. तर काय असते हे, तर यामध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त कॉन्सेंट्रिक लिपिड बायलेयर्स इन्क्लोज झालेले असतात ॲक्वस कोअरमध्ये. 1 or more concentric lipid bilayers enclosed an aqueous core. लायपोझोम्स येईल ना, ऑप्शन बी येईल. हे वेसिक्युलर सिस्टमचं एक्झाम्पल आहे लायपोझोम्स. हे मायक्रोस्कोपिक स्पेअर्सने बनलेले असतात फॉस्फोलिपिड्सच्या. हे हायड्रोफिलिक अँड लिपोफोलिक दोन्ही ड्रगला कॅरी करू शकते. ठीक आहे. आणखी काय येते तुमच्या वेसिक्युलर सिस्टम्समध्ये, तर निओसोम्स येतात, निओसोम्स. त्यानंतर येईल तुमचं इथोझोम्स, इथोझोम्स. ठीक आहे. लायपोझोम्स, निओझोम्स, इथोझोम्स. इम्प्लांट काय असते, तर यामध्ये टॅबलेट प्लेस करतात अंडर द स्किन. टॅबलेट्स प्लेस अंडर द स्किन ऑर इन्सर्टेड सबक्युटॅनियसली बाय मायनर ऑपरेशन्स. टॅबलेटला स्किनमध्ये इन्सर्ट करतात. टेस्टोस्टेरॉन इम्प्लांट्स असतात ना, इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे. जे स्टेरॉइडल हॉर्मोन्स असतात ते जनरली ॲडमिनिस्टर्ड करतात बाय इम्प्लांट्स. अँटोफोरेसिस काय असते, तर यामध्ये स्मॉल इलेक्ट्रिकल करंटचा यूज करतात. कशासाठी, तर आयनिक ड्रगला पुश करण्यासाठी थ्रू दी स्किन. ठीक आहे. हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. कोलोडियन, तर हे लिक्विड प्रिपरेशन आहे ना, एक्सटर्नल यूज करतात. लिक्विड फॉर एक्सटर्नल यूज विच आर अप्लाइड विथ ब्रश ऑर रॉड. कोलोडियन याच्यासाठी ब्रशचा किंवा रॉडचा यूज करतात याच्या ॲप्लिकेशनसाठी. सॅलिसिलिक ॲसिड कोलोडियन असते ना, इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे. कशासाठी यूज करतात, तर ॲज ए कॅरेटोलायटिक एजंट यूज करतात ना सॅलिसिलिक ॲसिड कोलोडियनचा. कॅरेटोलायटिक एजंट म्हणजे तर कॉन्सला आणि वॉट्सला ट्रीट करण्यासाठी यूज करतात. हे तीनही आत्तापर्यंत विचारण्यात आलेले क्वेश्चन्स आहेत. नेक्स्ट पाहूया. द प्रिन्सिपल सर्फॅक्टंट यूज्ड इन शॅम्पूज, ॲनिऑनिक, कॅटिऑनिक, नॉन आयोनिक, ॲम्फोलायटिक. बघा फार्मास्युटिक्समध्ये शॅम्पूजचा क्वेश्चनसुद्धा खूप वेळा एक्झामला विचारण्यात येतो. कोणतं असते प्रिन्सिपल सर्फॅक्टंट इन शॅम्पूज, तर ॲनिऑनिक असते ना, ऑप्शन ए येईल. ॲनिऑनिक सर्फॅक्टंट म्हणजे तर नेगेटिव्हली चार्ज असतात, हायड्रोफिलिक असतात म्हणजेच वॉटर लविंग असतात. ॲनिऑनिक सर्फॅक्टंट्समध्ये काय येते, सर्फॅक्टंटचं क्लासिफिकेशनसुद्धा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक एक्झामला क्वेश्चन विचारण्यात येतो. काय येते ॲनिऑनिकमध्ये, तर सोडियम लॉरिल सल्फेट येते, अमोनियम लॉरिल सल्फेट येते, त्यानंतर सोडियम स्टिरेट येते, सोडियम डोडेसाईल बेन्झाईन सल्फेट येते. कॅटिऑनिकमध्ये काय येते, तर बेन्झाल्कोनियम क्लोराईड, सेट्रिमाइड, ट्रायल्काइल अमोनियम. नॉन आयोनिक तर ट्विन, स्पॅन. ट्विन आणि स्पॅन पॉलिऑक्सी अल्कालिन डेरिव्हेटिव्ह असतात ना, लक्षात ठेवा. हे पॉलिऑक्सी अल्कॅलिन डेरिव्हेटिव्ह असतात ट्विन अँड स्पॅन. त्यानंतर नॉन आयोनिकमध्ये पॉलिइथॅलिन ग्लायकॉल येते. ठीक आहे. ॲम्फोलायटिकमध्ये काय येईल, तर सोडियम लॉरामायनो प्रोपिओनेट येते, सोडियम लॉरामायनो प्रोपिओनेट.
इम्पॉर्टंट आहे. आणखी काय येईल तर ऑक्टाडेसिल डायहायड्रॉक्सी इथाइल अमाइन ऑक्साईड, दोन्ही इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे, नोट करून ठेवा. सरफॅक्टंटचं क्लासिफिकेशन खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट पाहूया. डिव्हाइस यूज्ड फॉर द इव्हॅपोरेशन ऑर कॉन्सन्ट्रेशन ऑफ थर्मोलेबाईल सबस्टन्सेस. कोणत्या डिव्हाइसचा यूज करतात? व्हॅक्यूम पॅन, इव्हॅपोरेटिंग पॅन, क्लाइंबिंग फिल्म इव्हॅपोरेटर, लिली फिल्म इव्हॅपोरेटर. यूज फॉर द इव्हॅपोरेशन ऑर कॉन्सन्ट्रेशन ऑफ थर्मोलेबाईल सबस्टन्सेस. तर थर्मोलेबाईल सबस्टन्सेससाठी व्हॅक्यूम पॅनचा यूज करतात. ऑप्शन ए येईल. थर्मोलेबाईल सबस्टन्सेस आर सेन्सिटिव्ह टू हीट आणि डिस्ट्रॉय होतात, डिग्रेड होतात हाय टेम्परेचरवर. काय ते यामध्ये विटॅमिन्स येतात, एन्झाईम्स येतात, प्रोटीन्स येतात. ठीक आहे, थर्मोलेबाईल सबस्टन्सेस आहेत आणि यांना सेफली कॉन्सन्ट्रेट आणि इव्हॅपोरेट करण्यासाठी व्हॅक्यूम पॅनचा यूज करतात. नेक्स्ट पाहूया. लायोफिलायझेशन इज अनदर नेम ऑफ ट्रायचुरेशन, फ्रीज ड्राईंग, नीडिंग, सेडिमेंटेशन. तर फ्रीज ड्राईंग असते ना, लायोफिलायझेशन, बी येईल. लायोफिलायझेशनवर सुद्धा खूप वेळा एक्झामला क्वेश्चन विचारलेत. फ्रीज ड्राईंग इज ऑल्सो नोन ॲज लायोफिलायझेशन. कशासाठी यूज करतात तर बायोलॉजिकल प्रोडक्ट्ससाठी यूज करतात. ब्लड प्लाझ्मा, ब्लड सिरम प्रिपरेशन्स आर ड्राईड बाय फ्रीज ड्राईंग, लायोफिलायझेशन. त्यानंतर अँटीबायोटिक्ससाठी सुद्धा याचा यूज करतात. अँटीबायोटिक्स आर ड्राईड बाय फ्रीज ड्रायर. अँटीबायोटिक्स, सेरा, वॅक्सिन्स यांच्या ड्राईंगसाठी यूज करतात ना फ्रीज ड्राईंगचा. इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट पाहूया. आयडेंटिफाय द नॅचरल कलरिंग एजंट. एरिथ्रोसिन, टार्ट्राझिन, ॲमेरंथ, कॅरेटेनॉइड्स. नॅचरल कलरिंग एजंट कोणता आहे? कॅरेटेनॉइड्स. ऑप्शन डी येईल. नॅचरल अँड सिंथेटिक कलरिंग एजंटसुद्धा इम्पॉर्टंट आहेत. कॅरेटेनॉइड्स आहे तुमचं नॅचरल कलरिंग एजंट. आणखी काय येते नॅचरलमध्ये तर तुमचं बीटा कॅरोटीन येते, बीटा कॅरोटीन. लायकोपिन येते. ठीक आहे, लायकोपिन इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. ॲन्नाटो येते, ॲन्नाटो. ठीक आहे, बीटा कॅरोटीन, लायकोपिन, ॲन्नाटो नॅचरल कलरिंग एजंट. सिंथेटिकमध्ये काय येते तर हे तुमचं एरिथ्रोसाईन, टार्ट्राझिन, ॲमेरंथ. काय आहे ते तर हे सिंथेटिक कोलटार डाईज आहेत ना, कोलटार डाईज आहे ते सिंथेटिक. एरिथ्रोसिनचा कलर असतो चेरी पिंक, रेड कलरसाठी यूज करतात. टार्ट्राझिन तर येल्लो अझोडाय आहे, येल्लो अझोडाय टार्ट्राझिन. हे लक्षात ठेवा, एकदा एक्झामला विचारण्यात आलं होतं. येल्लो अझोडाय टार्ट्राझिन. आणि ॲमरंथ तर पर्पल अझोडाय, पर्पल अझोडाय ॲमरंथ. ठीक आहे, नेक्स्ट पाहूया. फॅक्टर अफेक्टिंग साईज रिडक्शन इन्क्लूड ऑल ऑफ दी फॉलोइंग एक्सेप्ट. कोणता फॅक्टर साईज रिडक्शनवर अफेक्ट करत नाही एक्सेप्ट विचारले? स्टिकीनेस, सॉफ्टनिंग टेम्परेचर, हार्डनेस, सब्लिमेशन. तर सब्लिमेशन अफेक्ट करत नाही ना, ऑप्शन डी येईल. सब्लिमेशन साईज रिडक्शनला अफेक्ट करत नाही. बाकी स्टिकीनेस, हार्डनेस, सॉफ्टनिंग टेम्परेचर हे फॅक्टर इफेक्ट करतात साईज रिडक्शनवर. नेक्स्ट पाहूया. कोणत्या वॅक्सिनला स्टोअर केलं पाहिजे बिलो 0 डिग्री सेल्सिअस? पोलिओ, DPT, TT और DT. तर पोलिओ वॅक्सिन, ऑप्शन ए. पोलिओ वॅक्सिन शुड बी स्टोअर्ड बिलो 0 डिग्री सेल्सिअस. OPV बद्दल पाहिलं होतं ना, ओरल पोलिओ वॅक्सिन. मोस्ट हीट सेन्सिटिव्ह वॅक्सिन आहे ही. स्टोरेज कंडिशन काय पाहिली तर डीप फ्रीझरमध्ये स्टोअर करायला लागते. किती टेम्परेचरवर तर -15 डिग्री सेल्सिअस टू -25 डिग्री सेल्सिअस. इम्पॉर्टंट आहे, नोट करून ठेवा. DPT वॅक्सिन काय असते तर डिप्थेरिया, पर्टुसिस, टिटॅनस वॅक्सिन. TT टिटॅनस टॉक्झॉइड. DT डिप्थेरिया, टिटॅनस. यांची स्टोरेज कंडिशन काय आहे तर 2 to 8 डिग्री सेल्सिअस. आणि पोलिओ वॅक्सिन, OPV वॅक्सिन आणि येल्लो फीवर वॅक्सिन यांची स्टोरेज कंडिशन आहे बिलो 0 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, नेक्स्ट पाहूया. सर्टिफाईड रेड कलर. कॅरामल, टार्ट्राझिन, ॲमेरंथ, सनसेट येलो. तर आत्ताच पाहिलं ना, पर्पल अझोडाय कोणतं असते? पर्पल अझोडाय ॲमेरंथ. ऑप्शन सी येईल. सिंथेटिक डाईज आहेत ना या, कोलटार डाईज आहेत. कॅरामल काय असते तुमचं तर नॅचरल कलरिंग एजंट आहे कॅरामल. टार्ट्राझिन काय पाहिलं आपण तर येल्लो अझोडाय ना टार्ट्राझिन. सनसेट येलो काय आहे तर सिंथेटिक ऑरेंज येल्लो डाय आहे ही. ठीक आहे, नेक्स्ट पाहूया. दी ड्रग डिलिव्हरी डीप इन टू स्किन बाय मीन्स ऑफ गॅल्व्हॅनिक करंट. तर बघा सांगितलं होतं जे एक्स्ट्रा पॉईंट्स आहेत त्यांच्या नोट्स बनवत चला. डिस्कस केलं होतं आपण हे ड्रग डिलिव्हरी करतात डीप इन टू स्किन गॅल्व्हॅनिक करंटने. कोणाबद्दल पाहिलं होतं तर आयंटोफोरेसिस येते ना, हे
ऑप्शन डी येईल. कोणत्या ड्रग डिलिव्हरी सिस्टममध्ये येते हे, तर हे येते तुमच्या ट्रान्सडर्मल ड्रग डिलिव्हरी सिस्टममध्ये. इम्पॉर्टंट आहे हे. यामध्ये स्मॉल कंट्रोल्ड इलेक्ट्रिक गॅल्व्हॅनिक करंटचा यूज करतात. आयोनाइज ड्रग मॉलिक्यूलला स्किनमध्ये इन्सर्ट करतात. डेपिलेशन काय असते, खूपदा एक्झामला विचारलं आहे, तर हे असते रिमूव्हल ऑफ हेअर्स. डेपिलेशन हेअर रिमूव्हल क्रीम्स येतात ना यामध्ये, हे ड्रग डिलिव्हरी मेथडमध्ये येत नाही. इंट्राथिकल काय आहे, तर सब ॲरेक्नॉइड स्पेसमध्ये इंजेक्शन देतात, स्पायनल कॅनलमध्ये. व्हॉट इज इनंक्शन, तर ड्रगला स्किनवर अप्लाय करतात बाय रबिंग और मॅसेजिंग. ठीक आहे. नेक्स्ट पाहूया. कोणत्या मेटलचा यूज करतात एरोसोल कंटेनर्सच्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये, ब्रास, टीन, लेड, ॲल्युमिनियम. तर ॲल्युमिनियमचा यूज करतात ना, ऑप्शन डी येईल. काय ॲल्युमिनियमचा यूज करतात, तर जे एरोसोल्स कंटेनर्स असतात त्यांना 140 to 180 PSIचं प्रेशर हँडल करण्यासाठी बनवलेलं असते. तेवढे स्ट्रॉंग असायला पाहिजेत एरोसोल कंटेनर्स. ॲल्युमिनियमचा प्रेशर टॉलरन्स असतो तेवढा, त्यामुळे ॲल्युमिनियमचा यूज करतात. या प्रेशरवर सुद्धा एकदा एक्झामला क्वेश्चन विचारण्यात आला होता. 140 to 180 PSI पाऊंड्स पर स्क्वेअर इंच गेज. ठीक आहे. एरोसोल्स कशात येतात, तर इन्हेलेशन डोसेस फॉर्ममध्ये येतात ना. कोणत्या प्रोपेलंटचा यूज करतात टॉपिकल एरोसॉल्समध्ये. टॉपिकल एरोसॉल कोणतं प्रोपेलंट यूज करतात, तर प्रोपेनचा यूज करतात. प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे. टॉपिकल एरोसॉल प्रोपेलंट येईल प्रोपेन. ओरल एरोसॉलमध्ये काय यूज करतात ॲज ए प्रोपेलंट, तर ट्रायक्लोरो मोनोफ्लोरो मिथेन. ट्रायक्लोरो मोनोफ्लोरो मिथेन हे असते तुमचं नॉन फ्लेमेबल प्रोपेलंट. त्यानंतर डीप ट्यूब असते जी एरोसॉल कंटेनरमध्ये, ती कशापासून बनवलेली असते, तर पॉलीइथायलिन ग्लायकॉल. कोणत्या ॲपरेटसचा यूज करतात फॉर द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ एरोसॉल्स, तर प्रेशर फिलिंग ॲपरेटस, कोल्ड फिलिंग ॲपरेटस, कंप्रेस्ड गॅस फिलिंग ॲपरेटस. नोट डाऊन करून ठेवा. हे सगळे आत्तापर्यंत विचारण्यात आलेले क्वेश्चन्स आहेत एरोसॉल्सवर. त्यानंतर टाईप ऑफ ॲक्च्युएटर विचारले जातात. ॲक्च्युएटर्सचे टाईप काय येते, तर स्प्रे ॲक्च्युएटर, फोम ॲक्च्युएटर, त्यानंतर येईल तुमचं सॉलिड स्टीम ॲक्च्युएटर आणि स्पेशल ॲक्च्युएटर. ठीक आहे. त्यानंतर विचारतात तुमचा कोणत्या इनर्ट गॅसचा यूज करतात ॲज ए प्रोपेलंट, तर नायट्रोजनचा यूज करतात. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. इनर्ट गॅस यूज्ड ॲज ए प्रोपेलंट इन एरोसॉल फॉर्म्युलेशन, नायट्रोजन. फर्स्ट फार्मास्युटिकल एरोसॉल कधी डेव्हलप झालं होतं, तर 1955. कोणत्या डिव्हाइसचा यूज करतात टू इन्क्रीज द इफिकसी ऑफ ड्रग डिलिव्हरी वाया एरोसॉल. एरोसॉलने ड्रग डिलिव्हरीची इफिशियन्सी इन्क्रीज करण्यासाठी कोणत्या डिव्हाइसचा यूज करतात, तर मीटर्ड वॉलचा यूज करतात. मीटर्ड वॉल. ठीक आहे. हे सर्व आत्तापर्यंत विचारण्यात आलेले क्वेश्चन्स आहेत. नेक्स्ट पाहूया. डोस फॉर चिल्ड्रन कॅन बी कॅल्क्युलेटेड ऑन द बेसिस ऑफ बॉडी वेट. बॉडी वेटच्या बेसिसवर कोणता फॉर्म्युला असतो, यंग्स रूल, डिलिंग्स रूल, यंग्स रूल और कॅटझेल रूल, डिलिंग्स और कॅटझेल क्लार्क्स फॉर्म्युला. तर यंग्स रूल काय पाहिला आपण, एज इन इयर्स डिवायडेड बाय 12 प्लस एज इन इयर्स मल्टिप्लाइड बाय ॲडल्ट डोस. डिलिंग्स रूल काय असतो, तर एज इन इयर्स डिवायडेड बाय 20 मल्टिप्लाइड बाय ॲडल्ट डोस. कॅटझेल रूल काय आहे, तर सरफेस एरिया ऑफ चाइल्ड डिवायडेड बाय सरफेस एरिया ऑफ ॲडल्ट मल्टिप्लाइड बाय 100. क्लार्क्स फॉर्म्युला, तर चाइल्ड वेट इन kg डिवायडेड बाय 70 मल्टिप्लाइड बाय ॲडल्ट डोस. तर काय विचारलं इथे, बॉडी वेटवर कोणता फॉर्म्युला आहे, तर यंग्स रूल एजवर बेस आहे, कॅटझेल रूल सरफेस एरिया, डिलिंग्स रूल एज. क्लार्क्स फॉर्म्युला पाहिला ना आपण, बॉडी वेट इन kg डिवायडेड बाय 70 मल्टिप्लाइड बाय ॲडल्ट डोस. सो डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. बॉडी वेटवर बेस असतो तुमचा क्लार्क्स फॉर्म्युला. किलोग्राम्समध्ये चाइल्डचं वेट डिवायडेड बाय 70 मल्टिप्लाइड बाय ॲडल्ट डोस. आणि जर चाइल्डचं वेट पाऊंड्समध्ये दिलेलं असेल तर क्लासचा फॉर्म्युला काय असतो, किलोग्राम असेल तर क्लासचा फॉर्म्युला हा आहे. जर पाऊंडमध्ये असेल तर चाइल्डचं वेट पाऊंडमध्ये डिवायडेड बाय 150 करतात आणि मल्टिप्लाइड बाय ॲडल्ट डोस. ठीक आहे. kgमध्ये असेल तर डिवाइड करतात 70ने, पाऊंडमध्ये असेल तर डिवाइड करतात 150ने. सरफेस एरियावर बेस असतो कॅटझेल रूल. लक्षात ठेवा हा सुद्धा. डोस कॅल्क्युलेशनचे रूलसुद्धा प्रत्येक एक्झामला विचारण्यात येतात, इम्पॉर्टंट आहेत. नेक्स्ट पाहूया. प्रिस्क्रिप्शनमध्ये स्टॅट मीन्स काय असते, वेन पेन इज सिव्हिअर 1/2 इमिडिएटली एव्हरी मॉर्निंग. इमिडिएटली असते ना, ऑप्शन सी. स्टॅट मीन्स स्टॅटिम असते. ठीक आहे. एव्हरी मॉर्निंग काय असते, तर एव्हरी म्हणजे ओमनी, मॉर्निंग म्हणजे
मॅने, ओमनी मॅने एव्हरी मॉर्निंग. 1/2 तर एस असते सेमी 1/2. वेन पेन इज सिव्हिअर तर PRN, प्रो रेनाटा. आणखी काय वापरतात यासाठी तर सी ओपसिट, इफ नेसेसरी, वेन नीडेड. ठीक आहे. लॅटिन टर्मसुद्धा खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. BID काय असते तर बीस इन डाय ट्वाईस ए डे. TID टर इन डाय 3 times a डे. QID काय असते तर क्वार्टर इन डाय 4 times a डे. HS काय असते होरासोमनी ॲट बेड टाईम. ठीक आहे. PC काय असते तुमचं पोस्ट सायपम आफ्टर मील. त्यानंतर आणखी काय विचारतात तर ड्रॉपला काय म्हणतात तर गुट्टा ड्रॉप GTT. OS काय असते तर ऑक्युलस सिनिस्टर लेफ्ट आयसाठी OS. राईट आयसाठी काय वापरतात तर OD ऑक्युलस डेक्स्टर राईट आय. S फॉर लेफ्ट, D फॉर राईट. पावडरसाठी काय येते तर पल्विस पावडर. ऑइंटमेंट तर अनग्वेंटम. ठीक आहे. स्प्रेसाठी काय येते तर नेबुला स्प्रे. ठीक आहे. तर हे सर्व क्वेश्चन्स तुमच्या अपकमिंग फार्मासिस्ट, फार्मसी ऑफिसर एक्झामसाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. जर तुम्ही कोणत्याही गव्हर्नमेंट फार्मासिस्ट एक्झामची प्रिपरेशन करत असाल तर हे सर्व क्वेश्चन्स तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे. तर या व्हिडिओत इतकंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच काही महत्त्वाचे क्वेश्चन्स घेऊन. टिल देन डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू.